चला, आज पुन्हा एक जीव स्वस्थ झाला. पण प्रश्न हा आहे की आज आपल्या आयुष्यात जीवाची किंमत इतकी कमी का झाली आहे? रिअल लाईफ पेक्षा आता रील लाईफ आपल्याला जास्त सुंदर वाटते का? इंस्टाग्रामवर कुणाकडे नवीन फोन दिसला, आपल्यालाही तोच हवा. कुणी नवीन गाडी घेतली, आपल्यालाही लगेच हवी. कुणी महागड्या ठिकाणी फिरताना दिसलं, आपल्यालाही तसंच जगायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं, मला हवंय आणि मला आत्ताच हवंय, यातला फरक आपण विसरत चाललोय. पूर्वी एखादी गोष्ट मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष मेहनत केली जायची. आज मात्र आपल्याला सगळं इन्स्टंट हवंय. इन्स्टंट सक्सेस, इन्स्टंट मनी, इन्स्टंट लाईफस्टाईल, इन्स्टंट हॅपीनेस. आणि जेव्हा वास्तव्य त्या रिअल लाईफ सारखं सुंदर नसतं, तेव्हा फ्रस्ट्रेशन वाढतं. छत्रपती संभाजीनगर मधील 19 वर्षीय कुणालची घटना फक्त एका कुटुंबाची शोकांतिका नाही, ती आपल्याला एक आरसा दाखवते. आपण आपल्या मुलांना आयुष्य जगायला शिकवतोय का, की फक्त इतरांपेक्षा चांगलं दिसायला? त्यांना अपयश पचवायला शिकवतोय का? नाही ऐकायला शिकवतोय का? थांबायला, वाट पाहायला, कमी मध्ये समाधान मानायला आणि अडचणी आल्या की पुन्हा उभं राहायला शिकवतोय का? कारण आयुष्य इंस्टाग्राम रील नाही, इथे स्किप बटन नसतो. इथे प्रत्येक गोष्ट लगेच मिळत नाही. कधी कधी वाट पाहावी लागते, कधी अपयश स्वीकारावं लागतं, कधी स्वतःला सावरावं लागतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीव इतका स्वस्त नाही की एका क्षणाच्या दुःखासाठी ते संपवून टाकावा. ज्यांना खरंच जगायचं असतं ना, त्यांना एकदा जाऊन विचारा, जिंदगी म्हणजे काय? कदाचित ते तुम्हाला सांगतील, जिंदगी म्हणजे सगळं मिळवणं नाही. जिंदगी म्हणजे काहीच नसताना पुन्हा उभं राहणं. जिंदगी म्हणजे पडणं, रडणं, हरणं, पण तरीही दुसऱ्या दिवशी उठून म्हणणं, चल पुन्हा सुरुवात करूया.